राजेंद्र दिनकर भागवत उर्फ तात्या. मित्रांनो, या नावाच्या वलयाभोवती जगलेला माणूस आभाळा एवढा अथांग वाटतोय. जन्माला आलेला प्रत्येक जण जगतोच, पण मोजकेच असे काही असतात की जे इतरांना जगण्याची प्रेरणा देतात. तात्या त्यापैकी एक होते, ज्यांनी माणसाला माणूस म्हणून कसं जगायचं हे शिकवलं. साधा माणूस शून्यातून विश्व कसं निर्माण करायचं हे शिकायचं झालं तर तात्यांच्या जीवन प्रवासावर एक नजर टाकावी. आयुष्याची अवघड वाटणारी सारी समीकरणे सोपी वाटू लागतात. फक्त 10वी पर्यंत शिक्षण झालेल्या तात्यांनी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि ग्रामीण पत्रकारितेत आपला प्रभावी ठसा उमटवला. तात्यांना त्यांच्या आईच्या संस्काराशिवाय वारसा हक्कात दुसरं काहीच मिळालं नव्हतं. त्याच जोरावर तात्यांनी स्वतःचं विश्व उभा केलं. त्यांच्या सहप्रवासात बाईंची साथ महत्वाची होती. बाई तात्यांच्या पत्नी, त्या आजही अंगणवाडीत लहान मुलांना शिकवतात. त्यामुळे साहजिकच मी एकटाच नाही, तर सारं गाव त्यांना बाईच म्हणतं. तात्या हायस्कूलमध्ये आणि बाई अंगणवाडीत. दोघांना एकत्र पाहिलं की साक्षात डोळ्यासमोर ज्योतिबा फुले आणि सावित्री फुलेंची प्रतिबिंब तरळायला लागतं. पण आता ते चित्र पुन्हा दिसणार नाही. अपघातात तात्या सर्वांना सोडून गेले. शाहीर प्रमोद जगताप यांनी जेव्हा तात्यांचा अपघात झाला, तात्या आपल्याला सोडून गेले हे सांगितले, तेव्हा शाहिरांचा आणि माझाही त्या वाक्यावर विश्वास नव्हता. कारण रक्ताचे जरी नाते नसले तरी आपुलकीचे नाते तात्यांसोबत तेवढेच घट्ट होते. मला साहित्य क्षेत्रात जे काही योगदान देता आले त्याला तात्यांचे पाठबळ आणि मार्गदर्शन होते. वर्तमानपत्र आणि साप्ताहिक हेच आमच्या वाचनाचे मुख्य स्रोत होते आणि ते तात्यांकडे असायचे. तात्यांच्या घरी जाऊन सर्व वर्तमानपत्रे चाळायची. तात्या भेटले तर काही मजकुरावर चर्चा करायची आणि बाईंच्या हातचा चहा नाश्ता करून निघून यायचं. बरं, जाताना आजी म्हणायचे, जेवायला ये. काय नातं होतं आमचं. फक्त तात्यांचंच नाही, तर तात्यांच्या घरच्यांशी एक अतूट नातं तयार झालं, ज्या नात्याला रक्ताच्या नात्यापेक्षाही अधिक वात्सल्य मिळत गेलं. कवितेची पहिली ओळ ते इंदापूरचे साहित्य संमेलन आणि काहीच दिवसापूर्वी तात्यांनी फलटणमध्ये काव्य मैफिल आयोजन करण्यासाठी केलेली तयारी, त्यांच्यासोबत घालवलेले प्रत्येक क्षण तात्या या जगात नाही यावर विश्वास ठेवू देत नाहीत. तात्या आठवणीत नेहमी जिवंत राहतील, परंतु ही वेळ तात्या जाण्याची नव्हती. तात्या सर्वांसाठी जगले, पण स्वतःसाठी जगायचे विसरून गेले. तात्या आणि बाईंच्या संसार वेलींनी बहरायला सुरुवात केली होती. तिन्ही मुले सरकारी नोकरीला, सुना, नातवंडे. गजबजलेल्या घरात एक न भरणारी पोकळी निर्माण करून तात्या सर्वांमधून निघून गेले. संपूर्ण तालुका जिल्हा हळहळला. स्मशानात जमलेली हजारोंची गर्दी तात्यांच्या चिरनिद्रिस्त देहाला पाहून माणूस म्हणून कसं जगायचं असतं हे सांगून जाणाऱ्या तात्याला अश्रूंच्या धारांनी शेवटचा निरोप देत होती. तात्यांनी कमवलेल्या माणुसकीची ती गर्दी साक्ष होती. बऱ्याच आठवणी आहेत, अनेक प्रसंग आहेत जे करून ठेवावेसे वाटतात, पण अजूनही विश्वास वाटत नाही. अजूनही मनाला विश्वास देता येत नाही की आज तात्या आमच्यात नाही. तात्यांना जड अंतकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली.